लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, वाफेवरतीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अगदी थोडंसं मी आमचूर पावडर देखील ह्याच्यामध्ये मी घालत आहे. जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये घाला, पण अगदी जास्त वापर देखील करायचा नाहीये. अगदी अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आता ते पण मी मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून ही शिजवून घेते. तर आता भेंडी आणि बटाटा हे दोन्हीही आपलं छान शिजलं गेलेलं आहे. अगदी अशा पद्धतीनेच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर न करता ही आपली भेंडी मी वाफेवरती शिजवून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये अजून आपल्या भाजीची चव वाढावी त्यासाठी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू आता मी ह्याच्यामध्ये पिळून घेते आहे. लिंबूने काय होतं की तुमच्या भाजीची जी चव आहे ती अजून वाढते. आणि पुन्हा शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि ही जी आपली भेंडीची भाजी आहे ती तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही ताटाला साईड डिश म्हणून देखील तुम्ही ही करू शकता किंवा अगदी तोंडी लावण्यासाठी कधीतरी फॉर अ चेंज म्हणून तुम्ही ही रेसिपी करू शकता. आणि ही अगदी झटपट आणि चटपटीत अशी होणारी ही भेंडीची भाजी आहे. तर तुम्ही